नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? कोणती जोडी बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे मराठी वृत्तपत्र सृष्टीजनक बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आधुनिक महाराष्ट्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. आपल्याला काय विचारलं, कोणती जोडी बरोबर आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तीनही जोड्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक महाराष्ट्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? या ठिकाणी ज्योतिर्लिंग व ठिकाण आपल्याला दिलेले आहेत. कोणती जोडी योग्य आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, केदारेश्वर, केदारनाथ, उत्तराखंड. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. केदारेश्वर, केदारनाथ या ठिकाणी आहे, उत्तराखंड राज्यात आहे. बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. बरोबर आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात आहे. बरोबर आहे. तिसरा पर्याय, भीमाशंकर, पुणे, महाराष्ट्र. बरोबर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात असून आपल्या महाराष्ट्रात आहे. आपल्याला काय विचारलं, कोणती जोडी योग्य आहे? तर वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या, तीनही जोड्या बरोबर आहे. ओके. पुढील प्रश्न पहा, नर्मदा नदी आणि तापी नदी या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, मला एक सांगा, नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? पश्चिम दिशेने. तापी नदी कोणत्या दिशेला वाहते? पश्चिम दिशेला. आपल्याला माहिती आहे, पश्चिम दिशेने ज्या काही नद्या वाहतात त्या कुठे जाऊन मिळतात? अरबी समुद्र. अरबी समुद्र. ओके. नर्मदा नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते. तापी नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते. दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहे. यांच्यावर 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? 2011च्या जनगणनेनुसार योग्य उत्तर आहे ठाणे. ओके. पुढे पहा, महाराष्ट्रातील धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या डॅश डॅश या क्षेत्रामधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळाला. कोणत्या कार्यासाठी? कोणतं क्षेत्र आहे? तर समाजकार्य. लक्षात घ्या, धोंडो केशव कर्वे महत्वपूर्ण समाज सुधारक आहे. त्यांच्यावर पोलीस भरतीमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतोच. ओके. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. कोणत्या क्षेत्रासाठी? समाजकार्य. ओके. पुढे पहा, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, रायगड, पुणे, नाशिक. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे. आगा खान पॅलेस, पुणे. आगा खान पॅलेस, पुणे. पुढील प्रश्न पहा, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा. क वरूनच आपल्या उत्तर सुरुवात आहे, कर्नाटक. कैगा, कर्नाटक. पुढील प्रश्न पहा, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग? तर छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न पहा, लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी भूकंप केव्हा झाला होता? प्रश्न महत्वपूर्ण आहे. किल्लारी, विद्यार्थी मित्रांनो, 1993 साली. लक्षात घ्या, लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी भूकंप झाला होता. कधी झाला होता? 1993. 1993. पुढील प्रश्न पहा, लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचं. लक्षात ठेवा, लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा देशामध्ये दुसरा क्रमांक आहे
आणि पहिला क्रमांक आहे यूपी. उत्तर प्रदेश लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश 1 नंबर आणि महाराष्ट्र आपलं 2 नंबर. कशामध्ये? लोकसंख्येच्या बाबतीत. पुढे पहा. लोह आणि जस्त यांचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? तर जांभी मृदा. जांभी मृदा. लोह आणि जस्त यांचे प्रमाण जांभी मृदा जी आहे त्यामध्ये सर्वात जास्त असते. पुढे पहा. सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सांगली. तर कृष्णा नदीच्या काठावर सांगली हे शहर आहे. पुढे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये कशाला कशाला घटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलेलं आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे घटनात्मक उपायांचा हक्क. घटनात्मक उपायांचा हक्क. प्रश्न महत्वपूर्ण आहे. पुढे पहा. मोबाईलचा वापर करून मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे बिहार. बिहार. डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर कोणतं फळ? चिकू. डहाणू चिकू. डहाणू चिकू. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे. आर्द्रता म्हणतात. काय म्हणतात? आर्द्रता. पुढे पहा. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना करण्यात आली होती? भारतीय संघराज्याची कल्पना. प्रश्न महत्वपूर्ण आहे. तर 1935 चा कायदा. लक्षात घ्या. 1935 चा कायदा खूप महत्वपूर्ण कायदा आहे. 1935 च्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? झोपेत जरी प्रश्न विचारला तरी उत्तर यायला पाहिजे. योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते. पुढे पहा. मदनलाल धिंगरा यांनी कोणत्या वर्षी कर्झन वायलीची हत्या केली? कोणत्या वर्षी? 1909. लक्षात ठेवा. मदनलाल धिंगरा यांनी कोणाची हत्या केली? कर्झन वायली यांची हत्या केली. कधी केली? 1909 साली केली. लक्षात घ्या. वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कधी साजरा केला जातो? तर 15 सप्टेंबर. कधी? 15 सप्टेंबर. काळ वृत्तपत्र कोणाचे आहे? काळ नावाचं वृत्तपत्र आहे ते कोणाचं आहे? शिवराम महादेव परांजपे. शिवराम महादेव परांजपे. पुढील प्रश्न पहा. काटेपूर्णा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? काटेपूर्णा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्येच उत्तर आहे. प्रश्नामध्येच उत्तर आहे. काटेपूर्णा. काटेपूर्णा. तर पूर्णा नदीची उपनदी आहे. काटेपूर्णा ही नदी पूर्णा नदीची उपनदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न आपण पाहिले हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.